गुड मॉर्निंग पिंपळखुटात. आता झाली होती इथे सकाळ. मग बाई मी टाकून पाहिलं ॲसिड. म्हटलं चांगलं क्लीन होईन म्हटलं बा. पाहिलं होतं तर निघन म्हटलं बा डागं डुगं यायचे. तर टाकून पाहिलं. मग म्हटलं पाईप जळते की काय, भेवी लागून आलं. तर पाईप जळला. तर म्हटलं काय करू मी. मग पाईप काही जळला नाही बा. डागं डुगं निघाले त्याचे. मग झालं होतं ते क्लीन. पाणी गिनी टाकून केलं. मग मी बनवली होती नाश्त्याला हे मूग बनवली होती म्या. मग करून घेतलं बाई नाश्ता. दर्शन तर झालाच होता. मग केली बाई आंघोळ. मग झाली इथं तयार झाल्यासारखी दिसून होती राहिली. बुरसली बासली दिसत होती आंघोळ केल्यावरही. असं वाटत होतं का 10 दिवसपासून आंघोळच नाही केली काय. आणि मग भाई आम्ही गेलो मोर्शी. तर रौनक म्हणे बा पायनॅपल ज्यूस प्यायचा. रौनक पाजला पायनॅपल ज्यूस. मग झाली होती संध्याकाळ. संध्याकाळच्या टाइमला बा चंद्र निघाला होता. मग आता काही कामधंदे नव्हते. आणि एक मनातून ह्या पक्षी चालला होता. ह्या कोणता पक्षी होता, पोपट होता की काय मला काही माहित नाही. मग केली भाऊ खिचडी. स्वयंपाकाचा टाइम झाला होता. खिचडी बागाशी खदखदशीच होती. हे मोटरचं काय बिघडलं तर पाईपतून पाणीच नव्हतं चढत वरतं. हेच पाहत बसलो. मग दर्शननं मी हेच इथं. तुम्हाला जर आपला फुल ब्लॉग पाहायचा असेल तर लिंक बायोमध्ये दिली आहे इंस्टाग्रामच्या आपल्या. तुम्ही जाऊन पाहू शकता. पूर्ण दिवसभराचा ब्लॉग आहे बनवलेला. आणि ह्या मोटरचं तर काही सुधरून राहिलंच नाही होतं. मग व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. आता भेटूया.